दगड बोलतात. आणि आज एक असं रहस्य ते सांगणार आहेत, की या मंदिरात जाणारा प्रत्येक भाविकाच्या मनात हे प्रश्न येतोच, की हे मंदिर जमिनीखाली का? औंढा नागनाथ या नावाने प्रचलित असलेल्या या मंदिरात जाताना जर आपल्याला गर्भगृहात जायचं असेल, तर जाताना जमिनीच्या खाली आणि ते सुद्धा वाकूनच जावं लागतं. महाराष्ट्र राज्यातील हिंगोली या ठिकाणी हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं मंदिर सुद्धा मानलं जातं. श्रद्धेनुसार असं मानलं जातं, की पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना केली किंवा तिकडची भाविक तिकडची लोकल लोक जे आहेत ना ते असे सुद्धा म्हणतात की या ठिकाणी भगवान शंकर हे नागनाथाच्या रूपामध्ये या ठिकाणी वास्तव्याला आहेत, त्यामुळे या मंदिराला नागनाथ असं म्हटलं जातं. पण खरं काय आहे, याच्या मागचं सत्य काय आहे, चला जाणून घेऊ. पुरातत्व अभ्यासकांच्या मते इतिहास काय सांगतो, हे जे मंदिर आहे ना हे यादवकालीन हेमांडपंथी स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. इतिहासाच्या मते वर्षानुवर्षे एवढी वर्ष जे बदल होत गेले त्याच्यामुळे हवा, पाणी, वारा, माती उडून या ठिकाणी आली आणि मग ते मातीचे लेयर बनत 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 हे मंदिर पूर्णतः जमिनीखाली गेलं, अशी संकल्पना आहे. आणि त्यामुळे हे मंदिर जमिनीच्या खाली असल्याचा भास होतो. तर काही इतिहासकारांच्या मते परकीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी हे मंदिर अशा पद्धतीने बांधलं गेलं, कारण की त्यावेळेला जेव्हा परकीय आक्रमण व्हायचे त्यावेळेला शिवलिंग मूर्त्या हे उकडून फेकून द्यायचे, त्याच्यामुळे ही अशी रचना केली असेल असंही काही इतिहासकार म्हणतात. पण याला कुठल्याही गोष्टीचा पुरावा नाहीये. आता जाणून घेऊया विज्ञान काय सांगतं. विज्ञानही हेच सांगतं की वर्षानुवर्ष होणारे बदल म्हणजेच वारा, पाऊस, पूर, हवेमुळे येणारा मातींचा थर याच्यामुळे एका पातळीमध्ये बदल होते आणि मातीचा सतत होणारा साठा त्याच्यामुळे अनेक प्राचीन वस्तूंची मूळ जागा ही ना ही जमिनीपासून खालच्या लेवलला जाते. पुरातत्व विभागाच्या व्याख्येमध्ये जर ही संकल्पना सांगायला गेली तर स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे थरांमध्ये माती साचण्याची प्रक्रिया या प्रक्रियेला म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं खूप जुनी मंदिरं, खूप मोठ्या मोठाली मंदिरं ही आजही जमिनीखाली आहेत. ह्याच्या मागचं मुख्य कारण सायन्स हे सांगतं. त्याच्यामुळे माझा प्रश्न असा आहे की हे जे मंदिर जमिनीखाली आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय असू शकतं. इतिहासामध्ये झालेले हल्ले, आक्रमण का निसर्गिक झालेले बदल, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील भागामध्ये आपण भेटू एका नवीन मंदिरासह. पण ते मंदिर आहे की ते बांधलं गेलेलं नाहीये, ते उलगडलं गेलेलं आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.